श्री शंकर गीता अध्याय 10. श्री गणेशांमा श्री सरस्वतींमा दिव्य तेजत महाराज दिसत, रुद्राक्षांच्या माळा रुळत, गाळ्यात सर्पराज सळसळत, वंदन केले साष्टांग. महाराज मजकडे पाहत, सर्पराज मज अवलोकत, दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत, धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित. जेव्हा नैवेद्याची शितेची कटत महाराजांच्या मुखास, तेव्हा सातपुते जेवत. समाधीनंतरची ही कथा असत. आपण हो ना शितेची कटत, भाव जायचा तो पावे. पानसरे समाधी मठात राहत, दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत. समाधीजवळ एक विवर असत, त्यातून आत येई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक विटा आहे लागत, ती करावी व्यवस्थित. विवरातून परत जा, बुजवू नकोस ते विवर. पानसरेने केला विचार, अगदी लहानसे विवर कैसे जाता येईल. आज्ञाशीर सावंद्या मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसविली. महाराजांचा देह भव्य, अगदी तेजपुंज दिव्य. अगद महाराजांचे कर्तव्य, सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत, गुलाब पुष्प अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत, प्रत्यक्ष सर्व पाहिले. पानसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्रभूते मुंबईचे, महाराजांनी त्यांना नेले गिरनारवर. महाराज म्हणाले, 3 दिवस थांबायचे. सकाळ संध्याकाळ चहा घे, मुठभर शेंगदाणे दुपारी खावे. ऐसे सांगून महाराज बदले. येईन 3 दिवसांनी. 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरुआज्ञेप्रमाणे मानून तात्या सरकावती हात लावून शिळा सरकता आले दिसून. गुहा एक विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले, कोणी काही तुझं विचारले उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे, तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले, उच्च सनस्थ तपस्वी. तात्यांना पाहता ते विचारत, कोण तुका इथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले त्या. महात्मा महाराज असं म्हणत, मागे आपले हिमालयात 250 वर्षापूर्वी होतं दर्शन. नंतर आजच महाराज गाणगापूरला गेले. पुजारी ब्राह्मणेतर वाटले. महाराज त्यांनी हाकलून दिले. महाराज तेथून निघाले. रुद्र घाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकांवर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे उपचार पादुकांवर ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले. जर घाटावर लोक पाहत. स्नान घातले पादुकास, स्नान झाले महाराजास. पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी आले ते. मंत्र मननेच्या गायीत पुजाऱ्यांच्या हे लक्षात न येत. जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले, तेव्हा ते निर्गुण पादुकांवर फुलं वाहावे, ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे, ऐसे घडत चालले. काही पुजारी सोवळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत. महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित झाले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत. रुद्रघाटावर एका माणूस बसत दिसत, भिकाऱ्या सारखा. परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडतात ती. सर्व पुजारी चकित होती. जाऊन त्यांनी पाहिले. ज्याला आपण हाकलून देत तोच हा माणूस असत. जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिली केले निर्गुण पादुकांवरती, ते आले याच्या मस्तकावरती. पुजारी सर्व ओशाळती शरण आले महाराजा. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन, सोहळेचे कडक बंधन. निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसायचा. ऐसे असताना गाणगापुरात एकदा महाराजांना थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवित स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपूरला. रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले. एके ठिकाणी दार बंद दिसले. महाराजांनी लाथेने ते उघडले. दोघे यात शिरले. गुहा होती तेथेच. आत देवारा
होता गुहेत त्यावर जनार्दन बुवास बसवित. महाराज त्यांच्या मुस्काडीत मारत समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडात मारून मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभ या पुरपुर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत. ध्यानस्थ बसण्याची जागा ही मुक्त करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले महाराज म्हणाले, साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहर पंत. ओंकारनाथ बसमे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक दिवस पुरुष येत. दोघे त्यांच्या दर्शनास जात. मनोहर पंत म्हणाले, बसमे शंकर महाराज असत तुमचे जीवनमान असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा. काही मागू नका, यांना देऊ नका काही. त्यांना समर्थ आहेत महाराज. महाराज व्यासपीठावर बसत. दोन्ही चरणी जोडून असत. चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला जणे. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच बसमे यांच्या पाठीत. महाराज धपका मारित. पान कुटून देण्यास सांगत. बसमे पान कुटीत. बसमे पान तंबाखू देत. रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे बसमेंना. महाराजांनी मारता धपका. बसमेंना कळला परमार्थाचा भपका. उजव्या पायाचा विळता सपका. परमार्थद्वार उघडले. बसमे रोज मठात येत. महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत. चरण सेवा करीत. बसमे यांचे कापड दुकान. मुंबईस हुंडी लिहून 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना. घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे बागीदार त्यांच्याकडे बसमे जात सत्वर. व्यवस्था झाली रकमेची. बसमे रक्कम येऊन निघाले. उरसामुळे वाहन न मिळे. बसमे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घोंगडी काठी असत. भस्मा संगे चालला. बसमे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित. तो सुपारी पान त्यांना देत. राजकारण बसमे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. बसमे गाडीने येऊन महाराजांना भेटले. बसमे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठवले करी काठी. अंगी घोंगडी उंचतो. त्याला पाहून घाबरलास. त्याला चोर समजलास. राजकारण बोललास. नाव त्याचे ना विचारले. पान सुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला. तू चोर समजला. रागात म्हणाले महाराज. बसमे यांना खून पटली. महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी चूक झाली. चरणी मस्तक ठेवले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकत. रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत, आज बादली बर दारू तुम्ही पित शोभते का तुम्हाहे. महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्यालो म्हणतोस. माझ्या मुखाचा घेई वास. तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून. कोरड झाले चकित. 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत. तिच्यावरच साऱ्या ओढीत. डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात. महाराज सहज करती पस्त. अंगारा म्हणून ती राख देत. कामे होत लोकांची. बसमे महाराजांना बोलावित. महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत. चहा किती आणू विचारले. 22 कप महाराज म्हणत. महाराज 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत. चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगत. द्राक्षे दिली सर्वांस. चहा द्राक्षे सर्व मिळत. लीलाच महाराजांची ही. सन 1946 महानवरात्र अष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्त समेत. प्रचंड गर्दी मंदिरात. बसमे राजशाही थाटात. हट जावायचे ओरडत. लोक सरकले बाजूला. बसमे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघे तेथून बाहेर येत. आले मागील दरवाजात. घोडा हो ना महाराज म्हणत. बसमे वाकले लगेच. बसमे यांच्या पाठीवरती महाराज ऐटीत पा बसती. बसमे घोड्यासारखे धावती महाराजांना घेऊन.
भारती बुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे बसमे जात. इतर भक्त मग आलेच, ते कोणी भोपी नसत. दरवाजा खोलो महाराज म्हणत, बसमे चौकटीसह दरवाजा काढत. पलंगावर बसले महाराज, मधुबुवा समोर बसवून. त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या बाळी लावले. महाराज बसमे निघाले, घोडा महाराज पुन्हा वदले. बसमे पुन्हा घोडा झाले, महाराज पाठीवर बैसले. दरवाजा काढला, भोप्यास कळले. तलवारी घेऊन ते मारणे आले. इतर भक्त त्यांना म्हणाले, काढणारा गेला पुढेच. तशा स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले. नंतर त्रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझ्याने. तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले. महाराजांच्या चरणावरती बसमे मस्तक टेकविते. अष्टभाव त्यांचे जागृत होते. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरास. बसमे पानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले, हिंदुस्थान हिंदूंना दिले, पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले महाराजांचे हे बाकीत एक वर्षाने खरे ठरत. हिंदुस्थान पाकिस्तान होत. भारत आहे साधू बंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून बसमे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत, बसमे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तके ठेवली. दोन्ही चरणे महाराजांनी बसमेंच्या मस्तकावर ठेवून बसमे गेले रंगुनी. चरणस्पर्श होताच महानंदाचा तो क्षण, ज्याची त्यालाच ते याची तान जाण. महाराजांनी दिव्य खान बसमे यांना दिलीच. बसमे यांच्या डोक्यावर महाराजांची चरण कमले सुंदर दिसू लागली, स्पष्ट मनोहर. शिक्कामोर्तब झाले यवन सत्पुरुष महबूब. एकदा महाराजांची गाठ पडत महाराज त्याला खडसावत. धंदा मांडला काय तू, एवढ्यासाठी का तू जन्माला. महबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही. देवस्थळी महाराजांचे भक्त, त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजाराम बुरबुल एकदा गेले भेटण्या. देवस्थळीना जेव्हा संचार होत, शरीर त्यांचे लाकडा समान बनत. अगदी शंकर महाराज दिसत. प्रत्यक्ष बुरबुल पाहत देवस्थळे संचारात बुरबुलाशी तेलगुत बोलत. संचार संपता बुरबुल वदत, तुम्हाच तेलगू येते का. देवस्थळी त्यांना सांगत, तेलगू मला मुळी न कळत. संचार तेलगू कसे बोलत. संचारात वदती महाराज, एकदा भोर येते कारखान्यास जमीन विकत घेण्यास. बुरबुल खासदार गंगाधर कुचन, रामकृष्ण बेता मंत्री हे. मोटारीनं चालले असत. पद्मावती जवळ पुण्यात मोटारी चालली वेगात. जेव्हा बुरबुल म्हणाले, महाराजांची समाधी इथे, आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू. दोघे बदले. मोटार चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णात असे फार, चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना, मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिकाला. ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुरबुल म्हणत, मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात. मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून यांच्या मुखात सिगारेट पेटवून ठेवलेही दिसत असे. बुरबुल पाहत दर्शन घेऊन धूर निघा सिगारेट मधून. तसंच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य हे तिघांनीही पाहिले. चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मोटारीत बसले. मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनासाठीच मोटार थांबवत. दर्शनाने फायदा होता. आणखी एक यांना बोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असता ऐसे बुरबुल सांगत. महाराजांच्या चरणांवर टेकून भावे मम शिर. दशमाध्याय मनोहर पूर्ण येथे झाला. संतवरे योगराज सद्गुरु राजधिराज श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर बाबा महाराज की जय.